पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। ये तो विषयांची मोठ झाडी माझी, कामक्रोधांची साकडी चुकवून आला पाडी सद्वासनेच्या. म्हणाले जे तो विषयांची मोठ झाडी, मोठ म्हणजे दाट, झाडी म्हणजे झाड, वन. झाडी माझी, त्या वनामध्ये जिथे दाट वन आहे अशा वनामध्ये कामक्रोधांची साकडी. हे वन कशाचं आहे? विषयांचं वन आहे. या विषयांच्यात सगळे विषय आमच्या डोळ्याला आकर्षितच करणार आहेत. कोणत्या विषयाचं आकर्षण नाही. सगळं आम्हाला हवं असतं, सगळं आम्हाला मिळावं असं वाटतं, सगळं आम्हाला पाहावंसं वाटतं. नवीन सिनेमाला बघावा, नवीन नाटकाला बघावं, कुणाचं गाणं चांगलं आहे बघावं, काय काय जे चांगलं आहे ते ऐकावं. आपल्या घरामध्ये सगळं चांगलं असावं, आपल्या घरातलं फर्निचर, आपल्या घरातल्या वस्तू, सगळं काही सुंदर असावं. सगळं सगळं माणसाला हवंय. असे हे विषयांचे जे मोह आहेत. मोठ झाडी माझी, दाट अशा विषयांच्या वनामध्ये कामक्रोध रूपी संकट उभी राहतात. कामक्रोधांची साकडी, साकडं म्हणजे संकट. आपण म्हणतो ना देवाला साकडं घातलं, म्हणजे आपण शब्दच बरोबर वापरतो, अगदी बरोबर शब्द आहे. पूर्वी लोक ना प्रामाणिक होते, म्हणजे देवाला साकडं घातलं म्हणजे देवाला आपण संकटात टाकलं. देवाला सांगितलं की देवा आता हे तुला केलंच पाहिजे. म्हणजे आता त्याला अडकवलं ना बिचाऱ्याला, त्याला जर करायचं नसेल तर केलं पाहिजे. म्हणून देवाला साकडं घाला, आपण जे म्हणतो ना साकडं घाला, म्हणजे त्याला संकटात टाका आणि त्याला सांगा आता हे कर पुरं. तर तसं माझी कामक्रोधांची साकडी चुकावून आला पाडी. पाडी म्हणजे पहाडावर. आता ह्या ते सगळं कामक्रोधांना त्यांनी दूर केलं, त्याची जी संकट आहेत ती दूर केली. आणि कशाच्या पहाडावर आला? सद्वासनेची. या त्याच्या अंतःकरणातली वासना ही चांगलीच राहील. सद्वासनेच्या पहाडावर तो येऊन पोचला. मग साधू संगे सुभटा, हा उत्तम असा धीर पुरुष. सुभटा, भट म्हणजे पराक्रमी पुरुष, वीर पुरुष, प्रत्यक्ष लढवय्या. म्हणून तर बाळाजी विश्वनाथ पेशवे भट होते आणि त्यांना त्याच बिरुदावलीनी मान्य केलं गेलेलं आहे की दोन्ही तिन्ही प्रकारांनी भट आहे. पण सुभट म्हणजे अत्यंत पराक्रमी असा पुरुष, आणि भट म्हणजे आपला पराक्रम प्रकट करणारा असा. मग साधू संगे सुभटा म्हणजे साधूंच्या बरोबर हा धैर्यवान पुरुष त्यांच्या संगतीत राहतो. उजू सत्कर्माची या वाटा, म्हणाले उत्तम अशा सत्कर्माच्या म्हणजे विहित कर्माच्या आचरणाने. म्हणजे वाट कोणती धरली आहे? विहित कर्माच्या आचरणाची. ती कशी आहे? उजू म्हणजे उजळलेली, तेजस्वी, चांगली, सत्य, योग्य. विहित कर्माच्या आचरणापासून थोडं इकडे इकडे न होणारा. अप्रवृत्तीचा आव्हाटा, म्हणाले वाईट प्रवृत्ती आहे तिचं काय केलंय?
ती निषिद्ध मानली, आवाटा ती निषिद्ध मानली आहे. डावलुनी तर त्या अशा आडमार्गाला नेणारी ही निषिद्ध अशी जी प्रवृत्ती आहे, अप्रवृत्ती आहे, ती निषिद्ध आहे. तिचा आव्हाटा ती मला आडमार्गाला घेऊन जाईल, निषिद्ध मार्गाला घेऊन जाईल. तर ती आडमार्गाला नेणारी जी प्रवृत्ती आहे ती मी स्वीकारत नाही. सन्मार्गाला नेणारी प्रवृत्ती आहे ती मी स्वीकारली आहे. आणि ती कोणती आहे तर विहित कर्माचं आचरण आहे. आणि जन्मशतांचा वाहतवणा, वाहतवणा प्रवास, वाहतवणा म्हणजे जन्मशतांचा शेकडो जन्म आम्ही घेतोच आहे. तेवीची आस्थेची न लेची वाहना. तर तिथे काय आहे, आस्थेची. आता हा सगळा प्रवास करताना आम्ही मार्ग हा दृष्टांत घेत, रस्ता प्रवास करण्याकरता. आता त्या रस्त्यावरून जाताना काय घालायला पाहिजे, पायात वाहन घालायला पाहिजे. पण न लेची वाहना, पण तो पायात वाहनच घालत नाही. कशाची वाहन घालत नाही, आस्थेची. म्हणजे फलाशेची वाहन तो घालत नाही. जन्म कितीतरी जन्म, बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते. ज्ञानी माणसाला सुद्धा पुष्कळ जन्म घ्यावे लागतात. पण हे सगळे जन्म घेत असताना, या मार्गावरून चालत असताना, या मार्गावर तो पायात चपला घालत नाही, तो पायात वाहन घालत नाही. कशाची, फलाशेची. त्याला फलाची आकांक्षाच नाही, त्याला लोभच नाही, तो निर्लोभी आहे. आणि म्हणून आणि इथे लेची वाहना तेथ फलहेतूचा उगाणा कवणू चाळी. आता अशा ठिकाणी म्हणाले हिशोब कुणी करायचा, फलाच्या हेतूचा उगाणा कवणू चाळी, त्याच्याविषयी कुणी आपल्या ठिकाणी त्याचा लेखाजोखा घ्यायचा, कोण घेणार, घेऊ शकत नाही. ऐसा शरीर संयोगाची राती माझी, धावता सडिया आयती, तव कर्मक्षयाची पाहती पहाट झाली. अशा प्रकारे ऐसा शरीर संयोगाची राती माझी, जोपर्यंत आम्हाला आमच्या देहाचं आकर्षण आहे, जोपर्यंत आमची देहात्मबुद्धी आहे, जोपर्यंत मनुष्याच्या ठिकाणी देहात्मबुद्धी आहे, ऐसा शरीर संयोगाची राती माझी, ही रात्र आहे, हा अंधकार आहे, ही अविद्या आहे, हे तम आहे. या रात्री आम्ही फिरतोय. रात्र कशाची तर देहात्मबुद्धीची रात्र आहे. आणि त्या रात्रीत काय झालं, धावता सडिया म्हणाले आयती, म्हणाले तिथे काय होतं, त्या रात्री धावत सुटला आहे. धावता धावता काय, सडिया, सडिया म्हणजे एकटा, सडा, एकटा. सर्व संघ आयती, सर्व संघाचा परित्याग करतोय. तर काय होतं, म्हणजे देहात्म बुद्धीची जी रात्र आहे त्या रात्री तो झोपून राहत नाही, तर तो काय करतो, तो जागा होतो. रात्रीच्या वेळी झोपलेला राहत नाही, तो जागा होऊन धावत सुटतो. म्हणजे आमचं हे जीवन आहे ही देहात्म बुद्धीची रात्र आहे. या जीवनात आम्ही जर जागे झालो तर आम्ही त्या देहात्म बुद्धीपासून दूर जाऊ. तर त्या देहात्म बुद्धीपासून जसे जसे दूर जाऊ तसं तसं केव्हा तरी आमच्या ठिकाणी सर्व संघांचा परित्याग व्हायला लागेल. हळूहळू आम्हाला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, याचा लोभ आहे, त्याचा मोह आहे, राहणार नाही. आणि आमचं जीवन सुधारेल, आमचं जीवन बदलेल. आणि काय होईल म्हणाले, एके दिवशी त्यांनी केलेलं तेव्हा कर्मक्षयाची पाहती पहाट झाली. आता त्याच्या जीवनातली रात्रच संपेल. केव्हा संपेल, जेव्हा कर्माचा क्षयच होऊन जाईल, तेव्हा कर्मच त्याच्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही. कर्मक्षयामुळे त्याच्या ठिकाणी जी पहाट होईल ती ज्ञानाची पहाट होईल. आता हे सगळं तैसी गुरुकृपा उखा, उखा म्हणजे पहाट, त्याप्रमाणेच गुरुकृपेची पहाट झाली. पहाट उजळली म्हणजे सूर्य उगवला आणि ज्ञानाची वोतपली पडली. त्या तिथे काय निर्माण झालं, ज्ञानाची वोतपली, कोवळी उन्ह पडली. सूर्य उगवला आहे आणि आता ज्ञानरूपी कोवळी उन्ह पडलेली आहेत. आता सूर्य कशाचा उगवला, गुरुकृपेचा. गुरुकृपेचा सूर्य उगवला आणि ज्ञानरूपी कोवळी उन्ह
पडलेली आहेत. तेथ साम्याची वृद्धी उघडली. तेव्हा काय झालं तर त्याच्या दृष्टीला ब्रह्म ऐक्याचं ऐश्वर्य, वृद्धी म्हणजे ऐश्वर्य. आपल्याला रिद्धी आणि सिद्धी दोन्ही माहिती आहेत. सिद्धीमध्ये मनुष्याच्या ठिकाणी अलौकिक सामर्थ्य प्रकट होतं आणि वृद्धीमध्ये ऐश्वर्य प्रकट होतं. त्यामुळे वृद्धी सिद्धी, गणपतीच्या दोन्ही बाजूला एक वृद्धी एक सिद्धी उभी आहे. म्हणजे सगळ्या देवता यांनी संपन्न आहेत असं आपण सांगतो की वृद्धी सिद्धी हात जोडून उभ्या आहेत. विठोबाचं वर्णन करताना, त्यांचं कौतुक करताना, त्यांची आरती म्हणताना, काकडा म्हणताना आपण म्हणतो की वृद्धी सिद्धी तुझ्या समोर हात जोडून उभे आहेत भगवंता. म्हणजे ऐश्वर्यही तुझ्या समोर हात जोडून उभं आहे आणि अलौकिक असं सामर्थ्य तुझ्या समोर हात जोडून उभं आहे. काय म्हणावं आता तुझ्या पुढे. म्हणून त्यांनी इथे सांगितलं की तेथ साम्याची वृद्धी. साम्य ऐक्यभाव. कुठे ऐक्यभाव? आत्म्याशी ऐक्यभाव. म्हणजे इथे काय झालं, ब्रह्मैक्य किंवा आत्मैक्य. हा आत्मैक्याचा जो भाव आहे त्याची वृद्धी म्हणजे ऐश्वर्य उघडलं. म्हणजे ते दिसलं कुणाला? तयाची आहे दिठी. त्याच्या डोळ्यापुढे ते उघडलं म्हणजे त्याच्या डोळ्याला दिसलं. म्हणजे काय झालं, त्याच्या ठिकाणी आत्मैक्य भाव प्राप्त झाला. कशामुळे प्राप्त झाला? गुरुची कृपा झाली. गुरुच्या कृपेमुळे काय झालं, ज्ञानाचा उदय झाला. म्हणजे गुरुकृपेची पहाट झाली आणि ज्ञानाची कोवळी किरण त्या ठिकाणी ऊन पडलं. त्या प्रकाशामध्ये त्याला आत्मैक्य कळलं, त्याला आत्मैक्य भाव प्राप्त झाला. त्याच्या दृष्टीपुढे तो प्रकट झाला. दृष्टी का नेहमी लक्षात ठेवा, द्रष्टा. आपल्याला आपण जो जीव आहे त्या जीवाचा अनुभव घेताना त्याला शब्द कोणता वापरला? द्रष्टा. त्यामुळे हा द्रष्टा म्हणून दृष्टी, दृष्टीची दिठी म्हणून ती दिठी ही दृष्टी. आता ते वेळी जयाकडे वासप आहे तेऊता मीची तया एक आहे, अथवा निवांत जरी राहे तरी मीची तया. आता ते म्हणाले त्याला जगात व्यवहार करावा लागला. त्यावेळी जयाकडे वासप आहे, त्याला जर काही कार्य करावं लागलं. आता एक सत्पुरुष आहेत, त्या सत्पुरुषांना कार्य करावं लागतं आहे. म्हणजे जसे रामानंद आहेत, जसे गोंदवलेकर महाराज आहेत, अनेक समर्थ आहेत. समर्थांचं कार्य आहे. संबंध महाराष्ट्रामध्ये जरी राज्य हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली तरी सुद्धा या देशाचं भवितव्य बदलू शकेल हा विचार जेव्हा त्यांनी दृढ केला तेव्हा ते काही गिरी कंदरामध्ये जाऊन ध्यान करायला बसले नाहीत, ते लोकांच्यात वावरायला. म्हणून त्यांनी सांगितलं की त्यावेळी जयाकडे वासप आहे, की सत्पुरुष आहेत पण त्यांना जेव्हा काही कार्य आहे जे नियोजित आहे, ज्ञानदेवांना कशा करता आले जन्माला? ज्ञानेश्वरी लिहिण्याकरता. प्राकृतामध्ये ग्रंथ निर्माण होईल म्हणून आणि तो झाला पाहिजे म्हणून, तो त्यांनी करायचा आहे, हे त्यांचं कार्य आहे म्हणून ते कार्य संपन्न करण्याकरता ते आलेले आहेत. म्हणजे त्यांची दृष्टी कशावर आहे? कोणता ग्रंथ लिहायचा, तो ग्रंथ कसा लिहायचा, त्याचं स्वरूप काय असावं, तो कोणत्या स्थानावर संपन्न व्हावा. आलं ना, व्यावहारिक त्याची जी बाजू आहे ती आलीच. आता नेवाशाला थांबू म्हणाले आपण, आता कशाला पुढे जायचं? कारण मोहिनी राजाचं दर्शन घेतलं आणि मोहिनी राजांनी सांगितलं, मोहिनी राजांनी आज्ञा केली की अरे आता इथेच थांब, इथेच थांबून गीतेवरचं जे तुला भाष्य करायचं आहे ते इथेच कर. आणि म्हणून मोहिनी राजाच्या, आता तिथे आपण नेवाशाला पाहतो, मोहिनी राजाचं मंदिर आहे कुठे लांब जास्त, तो जो नेवाशाचा खांब आहे जिथे बसून माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली त्याच्यापासून मोहिनी राजाचं मंदिर जवळ आहे. भगवंताच्या त्या रूपाचं दर्शन घेतलं, भगवंतानी आज्ञा केली, सुरू झालं. म्हणजे काय झालं, त्यावेळी जयाकडे वासप आहे. त्यावेळी जे कार्य करण्याचा संकल्प अंतःकरणात त्या पुरुषाला, त्या ज्ञान्याला करावा लागतो, धरावा लागतो. तेऊता मीची तया एक आहे. मग तेव्हा त्याच्या मनामध्ये आता माझी ज्ञानेश्वरी लिहायची आहे, बघा भगवंतानी आज्ञा दिली आहे, माझी काय साधी गोष्ट आहे हे काही नाही. ठीक आहे, कारण तो ज्ञानी आहे, तो आमच्यासारखा सामान्य नाही. सामान्य मनुष्याला त्याचं नाही ते असं आहे, ते नाही ते तसं आहे. मोठ्या माणसाला तसं वाटत नाही. फक्त तो त्या दिशेने वासप आहे. तेऊता मीची तया एक आहे. तो म्हणतो ठीक आहे, परमात्म्याची ही इच्छा आहे का, ठीक आहे, हे काम मी करतो. म्हणून तेऊता मीची तया एक आहे,
अथवा निवांत जरी राहे तरी मीची तया, किंवा एखाद्या करता मी हा विषयच देत नाही. समर्थांना स्वराज्य स्थापनेकरता, हिंदवी राज्य स्थापनेकरता त्याच्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होण्याचा विषय दिला. तुकाराम महाराजांना दिला का? नाही दिला. तुकाराम महाराजांना म्हणाले ठाईचं बैसोनी करा एकचित्त. तुकाराम महाराजांनी आम्हालाच उपदेश केलाय की एका जागेवर बसा, निवांत बसा, एकचित्त राहा. सतत भंडाऱ्याच्या डोंगरावर बसले, सतत एकांतवास स्वीकारला त्यांनी आणि आपली साधना केली. म्हणाले हा असा पण माझा भक्त आहे, असा पण माझा ज्ञानी आहे की जो व्यवहारामध्ये पडतो तो व्यवहाराला अभिमुख होतो, जो व्यवहारापासून परांगमुख होतो तो सुद्धा मलाच पाहतो. व्यवहाराला अभिमुख होणारा मलाच पाहतो, तो कुणाला दुसऱ्याला पाहतो, तो कोणालाच दुसऱ्याला पाहत नाही. कोणत्याही स्थितीत तो असला, तो प्रवृत्तीत असला किंवा तो निवृत्तीत असला तरी तो माझ्याचकडे पाहतो, माझ्याशिवाय त्याला कोणी नाही. हे असो आणिक काही तया सर्वत्र मी वाचुनी नाही, जैसे सबाह्य जळडोही बुडाली या घटा. दृष्टांत दिलाय, फार सुंदर दिलाय. म्हणाले घट आहे पाण्याचा आणि तो पाण्याचा घट डोहामध्ये बुडला आहे. डोह आहे जिथे जलाला, तिथे आत घट बुडला आहे. तर त्या घटाला अंतर्बाह्य काय आहे? पाणीच आहे. जिथे आहे तेही पाणीच आहे, त्याच्या आत आहे तेही पाणीच आहे. तसं म्हणाले या ज्ञानी पुरुषाला सर्वदूर मीच आहे, माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही. तैसा तो मज भीतरी मी तया आतू बाहेरी. दोघांमधला फरक काय माऊलींनी छान सांगितलाय बघ. आता तो कसा आहे? तो ज्ञानी पुरुष कुठं आहे? तैसा तो मज भीतरी, तो आता माझ्या आत आहे आणि मी आत बाहेरी, मी त्याच्या आत पण आहे आणि बाहेर पण आहे. माझं सामर्थ्य कसं आहे बघा. ते सांगतात की म्हणाले मी त्याच्या आत बाहेर भरू नये, तो माझ्या पोटात आहे. कारण का? सगळं काही त्या ब्रह्माच्या पोटात तर चाललंय. आपण कुठे आहोत? आपणही सगळे त्याच्या पोटातच आहोत. त्याच्याच पोटात ती प्रकृती आहे, त्याच्याच पोटात ती आदिमाया आदिशक्ती आहे. त्या आदिशक्तीने निर्माण केलेले हे आम्ही सगळे, आमची अनेक ब्रह्मांड सगळं तिथेच आहे, त्याच्याच पोटात आहे. त्यामुळे हा ज्ञानी कुठे सामावला? माझ्या पोटात. आणि मी कुठे आहे? तर मी त्याच्या हृदयात पण आहे आणि त्याच्या बाहेर पण भरून राहिलेलं आहे. म्हणजे माझ्याशिवाय अन्य काही नाही. हे सांगीजे बोलवरी तैसे नव्हे. पण म्हणाले मी हे जे आता तुमच्याकडे शब्दात सांगतोय हे शब्दात सांगण्यासारखं नाहीये, हा अनुभवण्याचा विषय आहे. म्हणून असो हे यापरी तो देखे ज्ञानाची वाखारी. वाखारी म्हणजे भांडार. आपण कोळशाची वखार म्हणतो ना, तसं की ते पुष्कळ ठेवून दिलेलं आहे त्याच्या ठिकाणी. आणि वखार हा शब्द अनेक ठिकाणी वापर. लाकडाची वखार, कोळशाची वखार म्हणजे ज्या ठिकाणी भांडार आहे, ती वस्तू खूप मोठ्या प्रमाणात ठेवलेली आहे, त्याला वखार म्हणतात. ते म्हणाले त्या वखारीमध्ये तो आहे. म्हणाले तो कसा? तो देखे ज्ञानाची वाखारी. तो काय पाहतो? ज्ञानाचं भांडार पाहतो. त्याला दुसरं काहीच दिसत नाही. तेने संसर लेनी करी आपू विश्व. म्हणाले या तेने संसर लेनी करी. म्हणाले तो स्वतः अशा प्रकारे त्या भांडारामध्ये सावरलेला आहे. सावरलेला आहे आपल्या बाजूनी. आपण कुठे आहोत, कसे आहोत याचं त्याला भान आहे. म्हणून संसर लेनी करी आपू विश्व. म्हणून हे सगळं जे जग आहे ते आत्मरूपानी पाहतो. या संबंध जगाकडे तो जे पाहतो ते आत्मरूपानी पाहतो. कारण का? तर जसं काही त्यांनी सगळं आपल्या ठिकाणी सावरून धरलंय. सावरून का? कारण तो कसा आहे? सर्वम खलु इदम ब्रह्म किंवा वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. त्याला सर्वदूर वासुदेव भरून राहिलेला आहे. याची पूर्ण जाणीव आहे. ह्याची पूर्ण जाणीव आहे. ह्या पूर्ण जाणीवेमुळे काय म्हणाले? या ठिकाणी त्या ज्ञानाच्या भांडारात, हे ज्ञान सामान्य नाही,
प्रत्येकाविषयीचं प्रकट होणारं ज्ञान, अंतर्मुख झालेलं ज्ञान. आणि तो जर अंतर्मुख झाला, बाहेरच्या जगापासून वेगळा झाला, तर त्याला ईश्वराचंच विभव भांडार 6व्या अध्यायात शब्द वापरलाय त्यांनी, की भगवंताच्या वैभवाचं भांडार. नाही तर तुकाराम महाराजांनी 5-5 हजार आणि 10-10 हजार अभंग लिहावेत कशा करता? एकदा तो परमात्मा, एकदा मी, त्याला मी भेटलो, तो मला भेटला, त्याला भेटून आनंद झाला, विषय संपला, असं होत नाही. प्रत्येक वेळी त्या अनुभवाचं एक वेगळं वैभव प्रकट होतं, त्याचा एक वेगळा आनंद, त्याचा एक वेगळा अनुभव प्रकट होतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ही ज्ञानाची वाखारी आहे, हे ज्ञानाचं भांडार आहे. तेने संसरलेनी करी आपू विश्व. त्यामुळे सगळ्या विश्वाला तो आपल्या ठिकाणी, त्यांनी आपल्याला सावरून ईश्वरात टाकलंय. सावरून म्हणजे गोळा करून, संकोच करून. तसं हे सगळं जे जगत आहे ते पण गोळा होऊन कोणाच्या मध्ये गेलेले, माझ्यामध्ये. कारण त्याच्यामध्ये येऊन त्यांनी ते सगळं माझ्यामध्ये ठेवलंय, कारण तो वेगळा नाहीच आहे. आता हे समस्त ही श्री वासुदेवो, आता शेवटाला आले. हे समस्त ही श्री वासुदेवो ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाऊ. आता काय भाव आहे इथे? प्रतितीचा जो रस आहे, अनुभवाचा जो रस आहे, त्या रसामध्ये भाव काय आहे? हे सबंध विश्व हे वासुदेवच आहे. हा त्या प्रतिती म्हणजे अनुभवाचा, आत्मानुभूतीचा भाव आहे. म्हणून भक्ता माझी राहो आणि ज्ञानी तोची. म्हणून तुला सांगतो म्हणाले की भक्तांचा राजाही तोच आहे आणि ज्ञानाचा राजाही तोच आहे. म्हणजे ज्ञान श्रेष्ठ का भक्ती श्रेष्ठ भांडायचं का? माऊली म्हणतात नाही भांडायचं. माऊली म्हणतात जो भक्त आहे तोच ज्ञानी आहे, जो ज्ञानी आहे तोच भक्त आहे. हा भक्तराज पण आहे आणि हा ज्ञानराज पण आहे, दोन्ही आहे. त्याच्याच ठिकाणी आहे. जयाची प्रतितीचा वाखोरा, वाखोरा भांडारात, त्या वाखारीच्या आतमध्ये, म्हणून वाखोरा त्याला म्हणजे विभक्ती प्रत्ययाने भांडारात. पवाडू होय चराचरा तो महात्मा धनुर्धरा दुर्लभू आथी. जयाची प्रतितीचा वाखोरा, ज्याच्या प्रचितीच्या भांडारामध्ये सर्व चराचराचा समावेश होतो. पवाडू समावेश, सर्व चराचराचा त्या भांडारात समावेश होतो. तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ आहे. म्हणजे ज्याला एकच अनुभव येतो की सगळं चराचर विश्व वासुदेव आहे, याच्याशिवाय त्याच्या अनुभवाच्या भांडारात वेगळी भर पडतच नाही. सारखा त्या अनुभवामध्ये जाऊन पडणारा विषय एकच आहे, तो म्हणजे वासुदेव. काही पाहिलं तरी वासुदेव. आणि म्हणून ते गवळणींचं हे आहे ना की कृष्ण कृष्ण करत त्या जात असतात, तेव्हा त्यांना दूधही, कुणी गोरस घ्या, कुणी दूध घ्या, कुणी लोणी घ्या, कुणी दही घ्या असं म्हणत नाहीत. कुणी कृष्ण घ्या, कुणी वासुदेव घ्या, कुणी गोविंद घ्या. नाथांची गवळण आहे. नाथांनी सांगितलं त्या गोपींना कुठे कळतं आहे, कारण भाव कृष्णाशी इतका एकरूप झालाय. दही पाहिलं तरी कृष्णच आहे, दूध पाहिलं तरी कृष्णच आहे, लोणी पाहिलं तरी कृष्णच आहे, सगळं काही कृष्णच आहे. कृष्णाशिवाय म्हणून कुणी दामोदर घ्या, कुणी गोविंद घ्या. म्हणून त्या एकमेकींना सांगत जातात की घ्या, आता आपण विक्रीला हा गोरस विकायला निघालेलो आहेत. लोकांना सांगतात की घ्या हे विकत. तसं अनुभवाचं विश्व काय? एक भगवंत, त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाही. म्हणून जयाची प्रतितीचा वाखोरा पवाडू होय चराचरा तो महात्मा धनुर्धरा दुर्लभू आथी. तो भयंकर दुर्लभ आहे. असं भेटणं, मनुष्याची ही अवस्था होणं, ही स्थिती फार फार विरळ आहे. म्हणून येर बहु जोडती किरीटी. जयांची भजने भोगासाठी जे आशा तिमिरे दृष्टी मंद झाले. येर बहु जोडती किरीटी. पुष्कळ येत असे की आपण भगवंताशी जोडलो आहोत असं म्हणतो, पण तो म्हणणारा काय करतो? जयांची भजने भोगासाठी. जे देवाचं नाव घेतात कशा करता? भोगासाठी घेतात. जे आशा तिमिरे दृष्टी मंद झाले. तिमिर दृष्टी, तिमिरे दृष्टी. तिमिर हा दृष्टीचा दोष आहे. तिमिर दोष हा दृष्टी दोष आहे. हा दृष्टी दोषांनी काय झालं? दृष्टीला मंदता आली, दृष्टीला चांगलं दिसत नाहीये, धुसर दिसताय,
अस्पष्ट दिसतंय. त्या दृष्टीला तिमिर दोष कशाचा लागला आहे? तो दोष आहे आशा. मनुष्याच्या ठिकाणी काही ना काहीतरी मिळावं ही आशा संपत नाहीये. मी आपल्याला म्हटलं ना की कुठेही गेलं की तुम्ही नैमिषारण्यात जा, नाही तर कुठेही जा, परंतु आशा माऊली काही सुटत नाही. ती कुठेही गेली तरी विद्यमान आहे. तिथे आल्यानंतर लोकांचा करणारा कथा वेगळाच मनुष्य, पण लोकांना उद्योग किती. क्या जी कल्याणी ताई की कथा कितने में तय हो गई. म्हणजे धंद्याला बसल्या कल्याणी ताई, समोरचा माणूस बसला धंद्याला, कितने में तय हो गई. म्हणजे हे एवढंच. उनको कितना दिया, हमें कितना मिला. उनको 2 बार कहने के लिए कहा, हमने 1 बार कहा, हमें 1 बार कहने के बाद कितना मिला. उनको 2 बार कहने के बाद कितना मिला. चालू झालं. म्हणजे पुन्हा जर कुणी आपल्याला बोलावलं तर आपल्याला किती पैसे मागायचे, आपल्याला काय घ्यायचं आहे. माणसाचं संपत नाही. ते म्हणतात हे देवाचं भजन आहे का? ज्या आशेवर चाललंय, ज्या पैशाच्या वरती नजर ठेवून भजन चाललंय, ते भजन कसं होईल? ते भजन होणारच नाही. परमेश्वराचं भजन करायचं असेल तर तिथे कशाचा लभ्यांश असता कामा, आणि जिथे लभ्यांश आहे तिथे भजन होऊ शकत नाही. या 2 गोष्टी एका ठिकाणी राहू शकत नाही. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलंय की ह्यांची दृष्टी कशाने मंदावलीये, तर आशारूपी तिमिरानी, यांची त्यांना तिमिर दोष, दृष्टी दोष झालेला आहे. तो दृष्टी दोष कशाचा आहे? आशेचा. सगळ्याच्या विषयी आशा आहे. आणि त्याच्यामुळे यांचा जो भजन म्हणजे ईश्वराच्याकडे पाहणं, त्याची जी दृष्टी आहे ती केवळ काही ना काहीतरी पाहिजे आहे, काही प्राप्तीची अपेक्षा आहे, म्हणून ईश्वराकडे वळतात, म्हणून ईश्वराला पाहतात, म्हणून ईश्वराला भजतात. कामैस्तैस्तैर हृतज्ञानाः प्रपद्यन्तेन्य देवताः तम तम नियम मास्थाय प्रकृत्या प्रकृत्या नियताः स्वया. म्हणाले काय आहे, त्या त्या कामनांच्या मधून त्यांचं काय झालेलं आहे, विचार, बुद्धी, विवेक, सगळं काही हृतज्ञाना, त्यांचं ज्ञानच नष्ट झालंय. कारण विवेक शिल्लक राहत नाही. म्हणजे तिथून मी परत येईपर्यंत कोण कोण कथाकार येऊन गेले, त्यांचे फोन सारखे. अहो आम्हाला, त्यांना माहिती आहे इकडे महाराष्ट्रामध्ये या बाई काही घेत नाहीत. कळलं पाहिजे ना की तिथं जाऊन 1,00,000-2 लाखाच्या रकमा आहेत, मी हे बाई सोडणार आहे का घेणार आहे. त्याच्याकरता याचा फोन, त्याचा फोन, त्याचा फोन. कशा करता? कारण हृतज्ञान हा पैशाच्या मागचा लोभ एवढा मोठा आहे की तो लोभ मनुष्याला त्याची बुद्धी स्थिर ठेवू देत नाही. तो त्याच्या मनाला स्थिर राखू शकत नाही. त्यांची मनं म्हणतात काय देतात, काय मागतात बघू. म्हणजे महाराष्ट्रात येऊन लोकांना सांगायला बरं, अहो तुमच्या इथे नाटक करतात बाई मी काही घेत नाही म्हणून. ते जववरी रे तववरी आहे. जोपर्यंत मोठी रक्कम दिसत नाही तोपर्यंत बाई बरे आहेत, पण 1,00,000-2 लाखाच्या रकमा दिसल्यावर बाई सोडतात. होय, सांगायला बरं ना. तुम्ही म्हणता असं काही नाहीये, त्या तशाच आहेत. आम्ही जसं घेतो तशाच त्या घेतात. किती उद्योग, पण हा उद्योग का? कारण लोभ आहे म्हणून. लोभामुळे हे सगळे उद्योग करत राहतात माणसं. म्हणाले कामैस्तैस्तै ऋतज्ञाना प्रपद्यन्ते अन्य देवताः. आता पुढे हा भाग आधी पाहू. कशा करता? तम तम नियमम आस्थाय तम तम नियमम आस्थाय प्रकृत्या नियताः स्वया. म्हणाले लोक काय करतात की ह्या वेगवेगळ्या कामना त्यांना काही चैन पडू देत नाहीत, गप्प बसू देत नाहीत, म्हणून वेगवेगळ्या नियमांचा आश्रय करून प्रकृत्या नियताः स्वया, स्वतःच्या स्वभावानी नियंत्रित असलेले असे. म्हणाले काय करतात? नियमांचा आश्रय करून त्या नियमांच्या प्रमाणे. म्हणजे आता समजा शंकराचं उपासना आहे, मग काय केलं पाहिजे? प्रदोष आहे, शिवरात्र आहे, सोमवार आहे, त्यांचं उपासनेमध्ये रुद्राध्याय आहे, त्यांचे जप आहेत,
त्यांची स्तोत्र आहेत, त्या सगळ्याची माहिती करून घ्यायला पाहिजे आणि त्या सगळ्यांच्या माध्यमातूनच त्यांची उपासना केली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की जे जे कामनेच्या आहारी जाऊन आपली आपली बुद्धी ही नष्ट करून बसलेत किंवा जन्मजन्मांतरीच्या संस्कारांना काही विचारांचा पगडा आश्रय करून वेगळ्या अशा देवतांची तमतम नियम आस्थाय प्रकृत्या नेता हा स्वया म्हणाले स्वभावानी स्वतःच्या स्वभावानी नियंत्रित झालेले मर्यादित झाले. स्वतःच्या स्वभावानी काय नियंत्रित झाले, हे मला पाहिजे आहे याचं नियंत्रण आहे. कशी झाली हो त्यांची कथा, चांगली झाली का, बरी झाली का, नाही बरी झाली का, म्हणजे नाही बरी झाली म्हणजे टिक मार्क आहे, आपली चांगली झाली. हे जे आहे ही सगळी जी स्पर्धा आहे ही काय आहे, ही सगळी कामैस्तैस्तै ऋत, त्या त्या कामनांच्यामुळे होतं काय, ऋत ज्ञानाहा, जे ज्ञानापासून दूर जातात त्यांना कुठल्या ना कुठल्या तरी देवतेची उपासना करावीशी वाटते. चला आता आपल्याला 2 वर्षामध्ये नाही बोलावलं नैमिषारण्यात कालीपीठात, दुसरा कोणी बोल, हो हो मी तयार आहे, मी नैमिषारण्यात केव्हाही येऊ शकतो, तुम्ही केव्हाही सांगा मी येतो. कारण का मला कुठे ना कुठेतरी प्रसिद्धी पाहिजे आहे, मी जायला तयार आहे. तिथंच गेलं पाहिजे असं काही नाही, अमक्याच्याच ठिकाणी जाऊन त्या देवीची सेवा केली पाहिजे असं नाही. तर म्हणाले माणसं त्याकरता तमतम नियमम आस्थाय, काय तुमचं म्हणणं आहे, चला तुमच्या पद्धतीने करायला तयार आहे. तसंच ही जी वृत्ती आहे काय आहे, स्वतःचा एक स्वभाव बनलाय की मनुष्याच्या स्वभावाप्रमाणे त्यांना चैन पडत नाही. म्हणजे आपल्याला सांगते की आपले गुरु आहेत, आपलं गुरु घर आहे, आपल्या गुरूंचं स्थान आहे. बाहेर जाऊन प्रवचन करायचं, बाहेर जाऊन बोलायचं तर पैसे घ्यायचे, ठीक आहे, पैसे घेण्याची इच्छा आहे, घ्यावेत. गुरु घरी त्यांना जेव्हा सांगितलं बा तुमच्या गुरुघरी आता गोंदवलेकर महाराजांचा उत्सव आहे, या आणि सेवा करा. कधी बेलसरेंनी म्हटलं का, बेलसरे म्हणायचे मला गोंदवल्यामध्ये येऊन प्रवचन करायचं म्हणजे महाराजांच्या मांडीवर मी खेळतोय असं मला वाटतं. महाराज मांडीवर घेतात, आनंद त्याचा आहे मला. पण जो कामनांमध्ये लडबडलाय, स्वतःला स्वभावाने नियंत्रित केलंय, तो म्हणतो अहो तुम्हाला माझं प्रवचन ठेवणं परवडणार नाही. अहो का हो परवडणार नाही, कारण माझ्या प्रवचनाचा एका प्रवचनाचा रेटच मुळी 15,000 आहे. तुम्ही देणार एवढे पैसे एवढ्या प्रवचनांचे, तर मी अहो हे तुमचं गुरुघर आहे ना. तो म्हणतो गुरुघर आहे का नाही ह्याच्याशी माझा संबंध नाही, माझं प्रवचन आहे. म्हणजे कशाने नियंत्रित झाला मनुष्य, आपल्या स्वभावाने. स्वभाव काय आहे, लोभाचा आहे, त्या लोभाने नियंत्रित झाला. भान कशाचं विसरला, अरे तुझ्यावर गुरुची कृपाच नाही झाली तर तुला प्रवचनाला कोण बोलविल, आणि कुणी तुला प्रवचनाला बोलावलं तर त्या प्रवचनाचा प्रभाव तरी पडेल का, प्रवचन ते प्रभावी तरी होईल का. नुसत्या शब्दाच्या खेळाने किंवा नुसत्या पैशाच्या मागणीने आपल्याला मोठेपण मिळवणं हे काही खऱ्या यशाचं गमक नाहीये, हे काही खऱ्या अर्थाने काही प्राप्तीचं गमक नाहीये. परंतु मनुष्य हे विसरतो. का विसरतो, कारण स्वभावामुळे. स्वभाव काय करतो, त्याला नियंत्रित करतो. त्याचा स्वभाव काय म्हणतो, पैसे द्या बस. ते सांगताना त्यांनी ते घरी आले ग्रस्त माझ्या, ते म्हणाले बाई मी असं ऐकलं तुम्ही काही घेत नाही, आज वर्षानुवर्ष ऐकतोय मी, तुम्ही पण आता मी 35 वर्ष, तुम्ही पण 35 वर्ष आज बोलता आहात. तर म्हणाले की का नाही घेत तुम्ही. म्हटलं अहो माणसाला लागतं किती, 2 वेळेची भाकरी, सकाळची 1 भाकरी आणि रात्रीची 1 भाकरी. भगवंतानी त्या 2 भाकरीची सोय केली तर दुसऱ्या गोष्टी पाहिजेत कशाला आपल्याला, आपलं काम भागतंय. म्हटलं ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला काही आवश्यकता नाही, हे सगळं आपल्याकडे असण्याची. नाही नाही म्हणाले असं कसं, असायला पाहिजे. नाही हो म्हटलं असं, याचं ओझं होतं आपल्याला.
म्हटलं कुणी आपल्याला जर असं काही देऊ केलं तर आपण काय करायचं? आणि म्हटलं मोठी माणसं असतात, मोठी माणसं काहीतरी द्यायला बघतात, आपण त्याचं काय करायचं? म्हटलं शरद पवारांनी बोलावलं, त्यांची यादी लिहिलेली असते, त्यांना इथे बोलवा, त्यांना एवढे आंबे द्या, म्हणजे एवढी आंब्याची पेटी, 5 डझनाची पेटी द्या, त्यांना 1 किलो चांदीचं काहीतरी प्रेझेंट द्या, त्यांना इतकी रक्कम द्या, त्यांना एवढी साडी द्या, हे एवढं त्यांच्या घरच्या सगळ्या लोकांना, आलेल्या लोकांना इथे जेवायला घाला, आमच्या रेस्ट हाऊसला त्यांना राहायला सांगा. हे सगळं झालंच पाहिजे. आणि ज्याच्याकडे नियोजन दिलेलं आहे त्याला ते टाळून चालत नाही. तो म्हणतो नाही बाबा हे घ्या तुम्ही, हे घ्या तुम्ही. म्हणजे मोठी माणसं जी आहेत ती जर त्यांच्या त्यांच्या परीने देतच राहिली आणि घेणारा घेतच राहिला तर काय होईल? या ठिकाणी जे त्यांनी म्हटलंय ना की हा स्वतः जेव्हा या सर्व गोष्टीत अडकतो, मनुष्य जेव्हा या प्रत्येक लोभामध्ये अडकतो, आपल्याला नियंत्रित करून घेतो, प्रवचनकार आपल्याला नियंत्रित करून घेतो. थोड्या ईश्वरावरती विश्वास टाका, थोडा भरोसा टाका, देईल ना. ज्याला प्रपंच चालवायचा आहे चालवेल ना तो. अरे त्याचा अनन्यच चिंतयंतो माम, त्याचा मी योगक्षेम वाहतो. भगवंत सांगतोय ना. नरेंद्रांना किती वेळा रामकृष्णांनी सांगितलं घरामध्ये 2 वेळच्या खाण्याचे फाके पडतायत, जा आणि कालीमातेला सांग की आमची परिस्थिती सुधारू दे. प्रत्येक वेळी नरेंद्र गेलेले आहेत आणि पुन्हा परत आले. म्हणाले का रे तू काही मागितलं नाहीस? नाही म्हणाले आईच्या समोर उभं राहिल्यानंतर काही मागायची इच्छाच राहत नाही. शेवटी रामकृष्णांनी सांगितलं जा म्हणजे नरेंद्रा घरी जा, तुम्हाला 1 वेळेच्या आमटी भाताला तर नक्की काही कमी पडणार नाही. जेवाल 2 वेळी काहीतरी ओलं कोरडं काही का असेना पण खाल, तुमच्या घरात एवढं राहील. आणि पाठवून दिलं. ते आहेत ना सांभाळायला, ते समर्थ आहेत. पण आम्हाला विश्वास टाकण्या एवढा धीरच नाही. का नाही? इथे माऊली सांगते किंवा आधी भगवंतही सांगतात, प्रकृत्या नियताहा स्वया. आम्ही प्रकृतीनी, निसर्गाने, आमच्या स्वभावानेच आम्हाला नियंत्रित करून घेतलं. आम्हीच आम्हाला एका बंधनात टाकून घेतलं. टाका ना त्याच्यावरती श्रद्धा, टाका ना त्याच्यावरती विश्वास, सांभाळेल ना तो. पण ती टाकायची आमची तयारीच नाहीये. आणि म्हणून ते म्हणतात की जो ह्या स्वभावाने अडकलाय तो म्हणतो बापरे हा प्रश्न मला सोडवायचा आहे. मग तो म्हणतो कोणती देवता हा प्रश्न सोडवून देते? आता तुम्हाला सांगते की अनेक ठिकाणी व्याख्यान प्रवचनाची वेळ आली की मी लोकांना सांगते की आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रतिकूलता असतात, आपण कोणतीही उपासना घरात करत असलो तरी सुद्धा घरामध्ये जरूर मन्यू सूक्त जे आहे, वैदिक सूक्त, त्या सूक्ताचं पठण घरामध्ये व्हावं. मग ते सीडी लावा, काही प्रत्येकाचे पर्याय, त्याला प्रत्येकांना गुरुजी मिळतील, गुरुजी येतील, रोज घरात मन्यू सूक्त म्हटलं जाईल, पण आपण सीडी करून ठेवू शकतो. मन्यू सूक्त घरामध्ये ऐकवा, घरातली अनेक संकट कमी होतात. असं म्हटल्याबरोबर बाकी कोणत्याही सीडीला मागणी नसते. अहो ते मन्यू सूक्त कुठे मिळेल? अहो ते मन्यू सूक्त कसं असतं? स्वभावनियता. आम्ही आमच्या स्वभावाने नियंत्रणात आहोत की आम्हाला आमच्या प्रपंचामधली सगळी सुखदुःख आणि त्याच्यातून आम्हाला बाहेर पडायचं आहे. तर आम्हाला असं वाटतं हे मलाच केलं पाहिजे, हे मी नाही केलं तर घडणार नाही, हे माझ्याच हाताने माझ्या समस्या सुटतील. कर्माच्या बाजूनी बरोबर आहे, परंतु त्याच्यामधला दैवम चैवात्र पंचममचा आपण काय करणार? की भगवंत आहे की तो आमची 5वी बाजू राखतोय, त्याच्यामध्ये दैव आहे. कर्म करायला अडचण नाहीये, कर्म नेटानीच केलं पाहिजे. आणि सारखं विहित कर्माचं आचरण तर सांगितलंच आहे की आमच्या विहित कर्माचं आचरण झालंच पाहिजे, पण त्याच्यावर श्रद्धा टाका. इथे भगवंत म्हणतात ती टाकत नाही आणि मग तो आपल्या ताब्यात घेतो. पैशा करता लक्ष्मी, माझं प्रपंच नीट चालावा विष्णू सहस्त्रनाम, बुद्धी मिळावी चला गणपती, आपल्याला अनेक संकटातून तारायला वैभव मिळायला लक्ष्मी. सुरू झालं एक 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 देवतेची शरणागती. आणि तिच्या सगळ्या नियमांना म्हणाले तो सांभाळत राहतो. आणि ते सगळं मला करायचं आहे, ते सगळं मी यथासांग पार पाडीन आणि ते यथासांग पार पडल्यानंतर त्याचं मला फळ मिळेल. आणि
खाली आता पुढे वाचू तेव्हा आपल्याला सांगतातच आहेत भगवान मिळणारच आहे. फळ मिळणार नाही का? फळ मिळेल, पण ते किती आहे? ते फार थोडं आहे. जेवढे पैसे बँकेत भरता आले तेवढेच पैसे विड्रॉ करता येतील. त्याच्यापेक्षा किती विड्रॉ होतील? म्हणाले जे काही पैसे टाकायचे आहेत तुम्ही कशाला टाकायला जाता? सगळं तुमचं त्यालाच देऊन टाका ना. तुम्हाला बँक कशाला पाहिजे? बॅलन्स कशाला पाहिजे? मी उचलून कशाला टाकायला पाहिजे? म्हणजे तुम्हीच त्याचे होऊन जा ना. तुम्हीच त्याच्या चरणावरती शरण जा. तो बघेल. त्याला बँकेत खातं काढायचंय का तो बघेल. तिथे अमाऊंट किती ठेवायची आहे बघेल. विड्रॉ मी करायचे का त्यांनी करायचे तो बघेल. सगळं पाहिजे. तो आम्हाला सगळ्या प्रेरणा देईल, आम्हाला सगळ्या संकटातून सोडवी. पण त्या सगळ्या ठिकाणी आमची ती श्रद्धा पाहिजे, आमचा तो भाव पाहिजे. ते म्हणतात आणि फळाची या हवा हृदयी कामा झाला रिगावा. फळ मिळावं याची हाव म्हणजे आसक्ती इतकी आहे की हृदयी कामा झाला रिगावा, की आमच्या हृदयामध्ये कामनेचा प्रवेश झालाच. की तयाची घसणी दिवा ज्ञानाचा गेला. आता म्हणाले काय झालं की त्या कामनेचा संसर्ग झाला की ज्ञान निघून गेलं. ज्ञान काही राहत नाही. कामना अंतःकरणामध्ये निर्माण झाली. विशुद्ध अशा अंतःकरणातच ज्ञान प्रकट होत. कारण ज्ञान कोणत्या संघाने राहत नाही. आपण मगाशी म्हटलं ना, आचार करायचा तरी त्याला सत लावला पाहिजे म्हणजे सदाचार. विचार करायचा तरी त्याला सत लावला पाहिजे म्हणजे सद्विचार. संकल्प करायचा मनाने तरी त्याला सत लावला पाहिजे म्हणजे सत्संकल्प. कामना करायच्या तरी त्याला सत लावला पाहिजे म्हणजे सत्य काम. परमात्मा कसा आहे? सत्य काम आहे, सत्य संकल्प आहे, सद्विचार आहे, सद्भावना आहे, सत्कर्म आहे, सत आचार आहे. त्या सतला सोडलं सगळं करत बसलो तर हे स्वभावतःच आम्हाला एका बंधनात जखडून घेतो. पिंजऱ्यात अडकलेला आहे. त्या पिंजऱ्यात कशाचा? आशेचा. स्वतःला अमुक एक पाहिजे ही भावना, याच्यातच तो अडकून पडेल. म्हणून ते इथे सांगतात की जर का कशाचाही संग आम्हाला बाधित झाला गेला, म्हणाले ज्ञानाचा दिवा विझून गेला की तयाची एक घसणी दिवा ज्ञानाचा गेला. ऐसे उभयता अंधारी पडले म्हणून पासीची माते चुकले. असं दोन्ही बाजूनी अंधारात पडला. विचार चुकीचा केला म्हणून अंधारात पडला, आसक्त झाला म्हणून अंधारात पडला. कारण इकडे फळाचा हाव केली, दुसरीकडे अंतःकरणात कामना शिरली. दोन बाजूनी अडकला, दोन्ही बाजूनी अंधार. म्हणून पासीची माते चुकले. म्हणून पासीची त्याच्या हृदयात आहे मी, लांब आहे का मी? पण त्याच्या जवळ असून पासीची माते, त्याच्या जवळ असलेल्या मलाच चुकले. मला सोडून चालले लांब लांब धावत. मग सर्व भावे अनुसरले देवतांतरा. मला हृदयात बसलेल्या या अंतरात्म्याला सोडून सर्व भावानी कोणत्या कोणत्या देवता शोधत फिरली. म्हणून माऊलीनी येईल आपल्याला. माऊलीनी म्हटलं ना, ही बाई म्हणाले काय सांगावं हिचा उत्साह. रविवारी आदित्य राणूबाईचं व्रत करते, सोमवारी शंकराला जाते, म्हणाले मंगळवारी देवीची उपासना करते, बुधवारी विठोबाला जाते, गुरुवारी म्हणाले दत्तात्रेयांची उपासना करते, तर शुक्रवारी व्यंकटेशाला जाते, शनिवारी शनी मारुतीची उपासना करते, आणि पुन्हा रविवारी आदित्य राणूबाईचं व्रत करते. म्हणाले हिचं रोज एक व्रत आहे, रोज एका नवीन ठिकाणी देवतांतरा. इथे त्यांनी शब्द वापरला ना की अन्य अन्य देवतांचा आश्रय घेतला जातो. सर्व भावे अनुसरले देवतांतरा. आधीच प्रकृतीचे पाईक, प्रकृतीचे पाईक. आधीच आम्ही देहात्म बुद्धीचे दास आहोत. पाईक म्हणजे दास. आम्ही पाईक पण कशाचं पत्करलं आहे? देहात्म बुद्धी. हा देह म्हणजे सगळं काही. या देहाचं सुख म्हणजे सुख, या देहाचं दुःख म्हणजे दुःख. हे जे देहात्म बुद्धीचं पाईक पण दास्यत्व स्वीकारलंय. वरी भोगा लागी तव रंक. म्हणाले आता त्यामुळे वरी त्याच्यावर आणखीन काय भोगण्यासाठी दीन झालो. नाही हे असं झालं पाहिजे म्हणजे झालं. आपली बदली कॅन्सल आता चाललंय ना, रोज टीव्हीवर बघतोय की किती कंपन्या, किती पैसा, बाप लेकांनी मिळून काय काय मिळवलंय, काय काय नाही.
किती आपल्या नावावरती करून घेतलंय. आता आला ना, एकेकाची साक्षीवर कोणी सामान्य नाही आहे, एकापेक्षा एक दिग्गज आहेत साक्षी देणारे लोक. आता किती कोट्यावधी, किती अब्जावधी, एक सिंगापूरमध्ये किती पैसा गुंतवला, एक दुबईमध्ये किती पैसा, अशा 16 कंपन्या चालल्या आहेत. आणि केवढी कुठून एकाच्या नावाखाली किंवा एकाची निगडीत, तो काय एकाच्या नावावर पैसा राहत नाही, पण जे काय असेल ते इतकं त्याच्याशी निगडीत व्हायला कसं सांभाळलं जातं, काय केलं जातं. इथे ते म्हणतात की इथे आधीचं प्रकृतीचे पाईक वरी भोगा लागी तव रंक. तो म्हणाले दीन होतो त्या उपभोगांकरता. 10 कंपन्या 20 पाहिजेत, 20 कंपन्या 25 पाहिजे, 25 कंपन्या 30 पाहिजेत. मग तेणे लोलुपे कौतुक कैसे भजती. मग ही लोलुपता ईश्वराच्या ठिकाणी निस्वार्थपण कसं देईल. तो लोलुपच होईल प्रपंचामध्ये, याच्याशिवाय अन्य त्याच्याकडे काही निर्माण होणार नाही. कवणी तिया नियमबुद्धी कैसिया हन उपचार समृद्धी का अर्पण यथाविधी विहित करणे. कवण तिया नियमबुद्धी. पहिल्यांदा सांगितलं कोणी, शुभ्र बुधवारचं व्रत आहे, पहिल्यांदा पुस्तक आणलं, सगळे नियम पाहिले, किती दिवस करायचं, कसं करायचं, केव्हा सुरू करायचं. आले पिवळे गुरुवार, आणलं पुस्तक. आले संतोषी मातेचे शुक्रवार, आणलं पुस्तक. म्हणाले सुरू झालं, त्याचे सगळे नियम जाणून घेतले. कैसिया हन उपचार समृद्धी. म्हणाले कुठल्याही प्रकारे त्या उपचारामध्ये इकडचं इकडे नाही केलं. का अर्पण यथाविधी. आणि देवतांना जे द्यायचं आहे ते यथाविधी अर्पण केलं. विहित करणे. जे ज्या ज्या उपासने करता सांगितलं आहे त्याचं काटेकोर पालन आहे. कारण आपल्याला यश पाहिजे, आपल्याला फळ पाहिजे, आपल्याला सुख पाहिजे. म्हणाले म्हणून शास्त्रविधीप्रमाणे ही माणसं चोख कर्म करतात. त्या देवतेचं त्या काळापुरतंच अनुष्ठान ते चोख केलं जातं. आता आपल्या मनात प्रश्न पडेल की आपल्याकडे गणपती आहेत, आपल्याकडे गौरी आहेत, आपल्याकडे खंडोबाचं नवरात्र आहे, मग आता ह्या सगळ्या देवांची उपासना करायची का नाही? सगळ्यांची करायची, ते आपल्या कुलदैवत आहेत. आमचं उपास्य दैवत एक ठरेल ना. हे काय आहे? हा कुलाचार आहे, हे विहित कर्म आहे. या देवदैवतांची उपासना आपल्या घरामध्ये आपल्या आधी उपस्थित असलेल्या आपल्या ज्या देवता आहेत त्या देवतांची उपासना त्या श्रद्धेने करायची. ते सगळे नियम सांभाळूनच करायचे. कारण हे बरं झालं आपल्याला की हे असं ऐकल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं काही करू नये, सर्व कार्यार्थे अक्षताम समर्पयामी. नैवेद्यही करायला नको, आंघोळे घालायला नको, देवाला हळदी कुंकू व्हायला नको, फुलं व्हायला नको, असं नाही. तो जो उपचार आहे ते कर्मकांड आहे. त्याचा आणि तत्वज्ञानाचा सरमिसळ करून गल्लतीचा व्यवहार आपण करू नये. कर्मकांड हे कर्मकांड आहे, ते धर्माचं आचरण आहे. धर्म हा कर्माशी निगडीत आहे आणि कर्म हे नियमांनी बांधलेलं आहे. त्यामुळे संयमित जीवन प्राप्त व्हायला, सुसंस्कार प्राप्त व्हायला कुटुंबावरती. आता मला म्हणजे आपण एक एक पुस्तकं वाचत चाललो की आपल्या लक्षात येतं की जगभरामध्ये लोक सांगतात की एका कुटुंबामध्ये कल्याण नांदायला, एका कुटुंबामध्ये समाधान राहायला, त्या कुटुंबामध्ये चांगल्याची उपासना घडावीच लागते. आपण जर कुटुंबामध्ये एक चांगला संस्कार सातत्याने, आमचा काही देवावर विश्वास नाही, आमच्याकडे पूजा बिजा काही नाही, आम्ही काही करत नाही, अरे करत नाही तर त्या घरामध्ये जगातली जी मूलभूत सूत्र आहेत ती आम्ही नाही टाळू शकत. या जगामध्ये 2 प्रकारच्या प्रवृत्ती आहेत. या जगामध्ये दुष्ट प्रवृत्ती आहेत, या जगामध्ये सत्प्रवृत्ती आहेत. घरामध्ये आपल्याकडची उदाहरणं नाही. आता उद्यापासून आपला विषय आहे तेव्हा मी आपल्याला शेवटी सांगणारच आहे की त्या विषयात हा विषय आग्रहाने मांडणार आहे की सत्प्रवृत्ती परदेशामध्ये लोकांनी ज्यांनी आपल्या ठिकाणी जागवली आहे त्यांच्या घरात दुष्ट प्रवृत्ती शिरलेल्या नाहीत असे अनुभव वेबर सारख्या माणसांनी दिलेले आहेत. एकापेक्षा एक श्रेष्ठ लेखकांनी, परदेशामधल्या एकापेक्षा एका बुद्धिवाद्यांनी असं म्हटलं आहे
की भारतीयांनी सांगितल्याप्रमाणे आमचे लोक काय वेडे होते का की देवतांच्या मूर्ती घडवून देऊन आमच्या घरामध्ये कुलधर्म, कुलाचार, उपासना, घरात देवपूजा सांगायला काही त्यांना उद्योग नव्हता. आता आम्ही काढलीच आहे ना आमची थिअरी आताची, की त्यावेळी बायका घरातच होत्या, त्यांना काही बाहेर कोणी जाऊ देत नव्हतं. मग घरात बसल्या बसल्या काय करायचं म्हणून हे करमणुकीचे सणवार समारंभ होते. असं नाहीये. घरामध्ये सात्विकता वाढत राहिली तरच कुटुंबामध्ये अनिष्ट गोष्टी येऊ शकत नाही. घरामध्ये जर आम्ही सात्विकता नाही राखली तर आमच्या कर्माची जी फळं आहेत माहित नाही ना आम्ही आतापर्यंत काय कर्म केली आणि या जन्मामध्ये आम्हाला ती काय भोगायला आली. आम्हाला कल्पना नाहीये की कोणती कर्म भोगण्याकरता आमच्यापर्यंत आली आहेत. अहो त्याला सौम्य करायला पाहिजे. म्हणजे समर्थांच्या सारख्या इतक्या रोख ठोक माणसांनी म्हटलंय, अहो हातावरती रेषा आहेत, उत्तम रेखा, मध्यम रेखा, कनिष्ठ रेखा, अदृष्ट रेखा. आम्हाला जी पाहता येत नाही ती अदृष्ट रेखा आहे आणि आम्हाला जी पाहता येते ती हातावरती उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ रेखा आहे. उत्तम रेषा उत्तम फळं देतील, मध्यम रेषा संमिश्र फळं देतील, कनिष्ठ रेषा वाईट फळं देतील. समर्थ म्हणाले, घ्या न त्याचा अनुभव, करा न त्याला प्रसन्न, करा न त्याची उपासना आणि हातावरच्या अनिष्ट रेषा फिक्या करा, संपवून टाका. समर्थांनी म्हणावं, समर्थांच्या पेक्षा दुसरा कुणीही आम्हाला अधिक जवळचा काय म्हणूया अत्यंत कठोर असल्यामुळे ते बरं वाटतं म्हणून कुठलं विधान करणारे संतच नाही. महारोखोक आहे, सारख्या हातात छडी घेऊनच उभे आहेत आणि सारखे आम्हाला एका नियमामध्ये बांधून येते का शिस्तीत ठेवून ते सांगतात की तुमच्या ह्या ज्या प्रारब्धाच्या रेषा आहेत त्या जर फिक्या करायच्या असतील तर हे सगळं सांभाळलं पाहिजे. मग नाही तर आमच्याकडे धर्म म्हणून घरात देवता आणून ठेवल्याच नसते, त्यांची उपासना करायला सांगितलीच नसती, त्यांची पूजा करायला सांगितलीच नसती. आज जगामध्ये जो अनाचार आहे, आज जगामध्ये जी अनागोंदी आहे, आज जगामध्ये जे अनारोग्य आहे, आज जगभरामध्ये जे सगळं भयंकर पसरलेलं आहे, या सगळ्याच्या मागे कारण एकच आहे की सुष्ट प्रवृत्ती वाढती राहावी याकरता समाज प्रयत्नशील नाही. दुष्ट प्रवृत्तीला समाजाची प्रवृत्ती अधिक अनुकूल आहे आणि त्यामुळे समाजामध्ये दुष्ट प्रवृत्ती अधिक वेगाने वर आहेत. आमच्या घरातल्या मुलींना सुरक्षित ठेवायचं आहे, संरक्षित राहाव्यात असं वाटत असेल, बाकी व्यावहारिक संरक्षण मनुष्य सांभाळतो, पण ईश्वरी कृपेचं संरक्षण हे अंतिम संरक्षण आहे. आम्हाला आमचं घर सुरक्षित राखायचं, आम्हाला आमच्या घरात सुख पाहिजे, आम्हाला आमच्या घरात समाधान पाहिजे, आम्हाला आमच्या घरात तृप्ती पाहिजे. आम्ही ईश्वर शरणच असावं लागेल. ईश्वर म्हणजे काय? तो सत आहे, तो सत्य आहे, तो सत्य स्वरूप आहे. आणि त्यामुळे जोपर्यंत आम्ही सत्याची कास धरत नाही, जोपर्यंत आम्ही सत्याच्या मार्गाने जात नाही, तोपर्यंत तो आम्हाला सहाय्य करणार नाही. आणि त्याकरता आम्हाला त्याच्याही करता आणि प्रपंचातही आम्हाला कष्टच करावे लागतील, आम्हाला कामच करावं लागेल. म्हणून तर सारखं सारखं विहित कर्माचं आचरण म्हटलंय. आळसाला वाव नाही दिला त्यांनी, आम्हाला कर्माचं आचरण करत राहा म्हणून सांगितलं. दोन्ही बाजूनी कर्माचं आचरण करत राहा, दोन्ही बाजूनी स्वतःला समृद्ध बनवा. म्हणून इथे ते सांगतात आपल्याला की म्हणाले, अर्पण यथाविधी विहित करणे, यो यो याम याम तनुम भक्तः श्रद्धयार्चितुम इच्छति तस्य तस्याचलाम श्रद्धाम तामेव विदधाम्यहम. म्हणाले, यो यो याम याम तनुम भक्तः, जो जो ज्या ज्या रूपाचा, भगवंताच्या ज्या ज्या रूपाचा भक्त आहे त्याला, आणि जो श्रद्धेने अर्चयितुम त्याची उपासना करतो आहे, तर त्याचं अर्चन करतो आहे, तस्य तस्य अचलाम श्रद्धा, मी त्या त्या व्यक्तीची त्या त्या ठिकाणीच दृढ श्रद्धा ठेवतो. माझ्या मनात जर कृष्णाविषयी प्रेम आहे तर भगवंत माझ्या मनात कृष्णाच्या विषयीचं प्रेम दृढ ठेवतील. माझ्या मनामध्ये जर माझ्या सद्गुरूंच्या विषयी, माझ्या गुरुपरंपरेच्या विषयी प्रेम आहे, पण किंतु परंतु आहे,
कृष्णाविषयी प्रेम आहे, पण राम पण तितकाच आवडतो. राम आवडतो मला, गणपती पण आवडतो मला, देवी पण आवडते. भगवंत ह्या सगळ्या माझ्या डोक्यातलं जे कडबोळ आहे त्या कडबोळ्यातून मला एका ठिकाणी नक्की नेतील आणि ते बरोबर मार्ग दाखवतील. हे तुझं दैवत आहे, हे तुझे गुरु आहे. आम्ही प्रामाणिक पाहिजे, आम्ही प्रामाणिक दिशेने चालत राहिलो. भगवंत म्हणून म्हटलं सत हा एवढा एकच शब्द आहे तत्वज्ञानामध्ये. आम्ही बरोबर योग्य मार्ग धरला, भगवंत आम्हाला घेऊन चालतो. चालविसी हाती धरोनिया, चालवाटे आम्हा तुझाची आधार. त्याचाच आधार आहे, तोच चालवतो. जेथे जातो तेथे तू माझा सांगात, तोच आहे आमच्या बरोबर. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, अहो तुम्ही कोणत्याही रूपाची करा ना उपासना, तिथे तुमची श्रद्धा तुम्ही योग्य असाल, दृढ करायचं काम मी करतो. तुमचा भाव उत्कट असेल, तो भाव मी तितका चांगला संस्कारित करतो. तुमची जी श्रद्धा आहे ती निष्ठा दृढ करून मी ती स्थिर करतो. ते काम सुद्धा माझंच आहे. पै जो जिये देवतांतरी, भजावयाची चाड करी. ज्याला ज्या देवतेची उपासना करण्याची फार आवड आहे, तयाची ते चाड पुरविता मी. त्याची ती जी आवड आहे ती आवड मी पुरी करतो. देवो देवी मी चिपाही, हाची निश्चय त्यासी नाही. सगळ्या देवदेवतांच्या मध्ये मला पाहावं, हे निश्चयाचं बळ किंवा ज्ञान त्याला नाहीये. नाही तर त्याचा गोंधळ उडलाच नसता. आता आपल्या मनातला प्रश्न आला की नाही आपल्याला, की आमच्याकडे गणपती आहे, आमच्याकडे गौरी आहे, आमच्याकडे खंडोबाचं नवरात्र आहे, आमच्याकडे देवीचं पण नवरात्र आहे. हे एवढं सगळं आम्ही करायचं, मग इतक्या देवतांची उपासना कशी करायची? त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या देवतांची उपासना करत असताना देवो देवी मीची पाही, हाही निश्चय त्यासी नाही. या सगळ्या देवदेवतांतरी मला पाहावं, एका परमेश्वराला पाहावं आणि ह्या सर्व देवतांची त्यांच्या त्यांच्या पद्धतीने यथासांग उपासना जी आपल्यापर्यंत येऊन पोचलेली आहे ती योग्य यथायोग्य उपासना करावी. आता उपासनेला माझं दैवत मी निवडावं. भगवंत म्हणतो तू तुझं दैवत निवड. तुला नाही समजलं तर बुद्धियोगम ददाम्यहम, तू शांतपणे काम करत राहा. तुझ्या बरोबर बुद्धीत मी प्रकाश पाडीन, तुला बरोबर प्रेरणा देईन. त्या प्रेरणेने तुझं दैवत ठरेल, तुझी उपासना ठरेल, तू त्या मार्गाने चालत राहशील. हे सगळे कर्मकांडाचे आचार आहेत, ते यथायोग्य पार पाडत तू तुझी जी उपासना आहे ती एका ठिकाणी एकाग्र कर. आणि हे सर्व करत असताना म्हण एका परमेश्वराशिवाय दुसरं काय? सद्गुरु परमेश्वरच आहे. परमेश्वर अनेक रूपामध्ये आहे. मला ज्या रूपात आवडतो त्या रूपात विशेष आवडतो. त्या विशेष रूपावर माझी श्रद्धा अधिक दृढ होऊ दे, माझं प्रेम अधिक उत्कट होऊ दे, ईश्वराच्या मी अधिक सन्निध जाऊ दे. आणखीन काय मागायचं आहे? तर ते म्हणतात तयाची ते चाडपुरी पुरविता मी, देवो देवी मीची पाही, हाही निश्चय त्यासी नाही. भाव ते ठाई वेगळाला धरी. भानगडी इथं आहे. म्हणून भगवंतांनी एवढे श्लोक सांगितले आपल्याला. त्यावेळेला प्रत्येक देवाच्या ठिकाणचा आमचा भाव वेगळा आहे. कृष्णाच्या ठिकाणी भाव वेगळा, रामाच्या ठिकाणी वेगळा, शंकराच्या ठिकाणी वेगळा, देवीच्या ठिकाणी वेगळा, गणपतीच्या ठिकाणी वेगळा. ते म्हणतात हा वेगळा वेगळा भाव नको, हा सर्व भाव एका ठिकाणी एकवटू दे, एका ठिकाणी येऊ दे. आपल्याकडचं ते साधं आणि चांगलं सुभाषित आहे. आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम, सर्व देव नमस्कारः केशवम प्रति गच्छती. की कुठेही उपासना केली, ज्या ज्या ठिकाणी मन जाये माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. आता काय अडचण आहे की सगळ्या ठिकाणी सद्गुरूच दिसतात, सगळ्या ठिकाणी देवताच दिसते. भगवंत म्हणतात हे ज्याला साधलं तो माझा झाला. आज आपण इथे थांबूया.